सुप्रसिद्ध गायिका अलका याग्निक बऱ्याच काळापासून प्रसिद्धीपासून दूर होत्या. मात्र मंगळवारी 23 जून रोजी जेव्हा या गायिकेने आपला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी सार्वजनिक हजेरी लावली, तेव्हा तिने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. काहींनी तिच्या यशाचा आनंद साजरा केला, तर काहींनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. आपल्याला अनेक हिट गाणी देणाऱ्या या गायिकेला नक्की झालं तरी काय, असा प्रश्न त्यांच्या करोडो चाहत्यांना पडला. 2024मध्ये अलका याग्निकने चाहत्यांना मोठा धक्का दिला, जेव्हा त्याने उघड केले की त्यांना सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस नावाचा एक दुर्मिळ श्रवण दोष असल्याचे निदान झाले. गायिकेने सांगितले की विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा आजार त्यांना अचानक उद्भवला आणि त्यामुळे त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला. विमानातून बाहेर पडत असल्यावर मला अचानक काहीही ऐकू येत नसल्याचे जाणवले, असे अलका याग्निक यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे. पुढे त्यांनी हेही उघड केले की डॉक्टरांनी नंतर याचे कारण सेन्सरी न्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस नावाचा दुर्मिळ आजार असल्याचे स्पष्ट केले. जेव्हा कानाच्या आतील भागाला किंवा श्रवण संस्थेला इजा पोहोचते, तेव्हा मेंदूला आवाज ओळखणे कठीण होते आणि त्यामुळेच संवेदीचेता श्रवणहानी म्हणजेच सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस हा आजार होतो. अशा प्रकरणामध्ये त्वरित निदान आणि उपचार अत्यंत महत्त्वाचे आहे. उशीर झाल्यास बरे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. मात्र या सगळ्यांचा अलका यांच्या करिअरवर खूप मोठा परिणाम झाला. 2024मध्ये त्याने अमरसिंग चमकीलामधील नमक काळजा या गाण्याला शेवटचा आवाज दिला. तेव्हापासून त्या संगीत विश्वापासून दुरावल्या गेल्या आहेत आणि आता सध्या कलाविश्वातून त्यांनी निरोप घेतला आहे. तर करोडोंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या गायिका अलका याग्निक या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना.